करायला लागले, ऑनलाईन काम करून घ्यायला लागले दबाव देऊन. आमच्या GR मध्ये असं नाही की आम्ही ऑनलाईन काम करावं, तरी पण आम्हाला हे आमचे जे काय वरिष्ठ आहेत ना ते आम्हाला ऑनलाईन कामाची सक्ती करून काम करून घ्यायले. काय मागणी काय आमची मागणी तुमचं आंदोलन झालेलं आहे, कशासाठी आंदोलन झालेलं आहे? आमचं म्हणजे आमचं पेमेंट वेळेवर भेटत नाही आणि त्यात अजून आमचं आम्हाला किमान वेतन दिलं पाहिजे शासनानं आणि ऑनलाईन कामावर आमचं बहिष्कार आहे. जोपर्यंत आम्हाला ऑनलाईन शासन मोबाईल देत नाही तोपर्यंत आम्ही ऑनलाईन हे काम करणार नाही आणि असंच आम्ही संप चालू ठेवणार. याच्या अगोदर तुम्ही आंदोलन बसले होते, त्याचा कुठलाही ऑनलाईन मोबाईल कशासाठी लागतो? ऑनलाईन हे सगळं डाटा आमच्याकडे शासन देतं आम्हाला 100 रुपये, 300 रुपयाचा 350 रुपयाचा रिचार्ज करावा लागत. मग हे आम्हाला काय शक्य नाही आणि आमच्याच पगारीतूनच आम्ही रिचार्ज केल्यानंतर मोबाईलवर दिलं नाही. 100 रुपये मोबदला देते. पण याच्या अगोदर आम्हाला नव्हतं ऑनलाईन काम एवढं, पण आता ऑनलाईन काम जास्त द्यायला लागले त्यांनी आम्हाला. पगार कमी आणि ऑनलाईन काम जास्त. ऑनलाईन वर काम केलेलं आहे, तुम्ही कसं पाठवता ऑनलाईन काम कसं? ऑनलाईन म्हणजे त्यांचं काम आहे ते आम्हाला द्यायला लागले त्यांनी ऑनलाईन. तुमच्या मोबाईल मध्ये पाठवता? आमचे खर्च वगैरे नाही, फक्त 100 रुपये. पेमेंट किती आहे तुम्हाला? आम्हाला राज्य शासन 1000 रुपये देतं. काय मागणी वाढवलं पाहिजे? आमचं म्हणजे आम्हाला मानधन आम्हाला वेतन पाहिजे, किमान वेतन तरी द्यावं त्यांनी. किमान वेतन आता महागाईच्या भत्त्यानुसार म्हणजे महागाईनुसार आम्हाला 30 ते 40 हजार रुपये मिळालं पाहिजे महिन्याला. यासाठी आपण बसलेलं आहे. हा, यासाठी. याच्या अगोदर तुम्ही आंदोलन? आम्ही भरपूर आंदोलन केलं, ह्या सरकारला काही फरक पडेना झालाय. शिक्षण सगळं महाग आहे, सगळं महागाई, खाजगीकरण सगळं व्हायला, आरोग्य खातं पण सगळं खाजगीकरण करून टाकायलंय. मग आमची लेकरं शिकवायचं का नाही शिकवायचं, शाळा पण खाजगी, सगळं खाजगी करायल्यानंतर आता आमचं सुद्धा खाजगीकरण करावं म्हणून त्यांची मागणी चालू आहे. पण आम्हाला नकोय ते खाजगीकरण. आता ऑनलाईन काम तुम्हाला? आम्ही ऑनलाईन कामावर आमचा बहिष्कार आहे. बहिष्कार आहे आमचा. जे विमान अपघात झाला त्याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे, तर काय सांगाल? ते अपघात होता की घातपात होता, काय वाटतं तुम्हाला? आता या देशाचे माजी संरक्षण मंत्री 5 वाजता मुख्यमंत्री राहिलेले, 5 वेळा मुख्यमंत्री राहिलेले नामदार शरद पवार अपघात आहे म्हटल्यावर तिथं जागा राहते का बोलायला? ते रोहित पवारांनी संशय व्यक्त केले त्यांच्या पुतण्याने. आता रोहित पवारांनी संशय व्यक्त केलं तर केंद्राने राज्य सरकारने चौकशी करावं, निपक्षपाती चौकशी करावं, सत्य बाहेर आणावं. जे याच्यामध्ये अडकलेले असतील त्यांना तुरुंगाची हवा दाखवण्याचा प्रयत्न करायची आमची मागणी. जेफ्री एप्स्टीनचे फाईल्स समोर आलेले आहेत, देशाचं नाव कुठेतरी आंतरराष्ट्रीय पातळीवर खराब होते. काय वाटतं तुम्हाला जेफ्री एप्स्टीन फाईलचं? आता एप्स्टीन फाईल हे 32 लाख पानाचं आहे. त्याच्यामध्ये पंतप्रधानाचा उल्लेख होत आहे, पूर्वीचाही उल्लेख होत आहे, अनिल अंबानीचाही उल्लेख होत आहे आणि काल परवा पंतप्रधान कार्यालयामधला प्रमुख सल्लागार याचाही उल्लेख आलेला आहे. आता त्याकरता तर आमच्या देशाचे पंतप्रधान ट्रम्प पुढे हात जोडून उभे राहतात. देशाला घाण घातलेला आहे, आमचा देश गुलामीकडे लोटण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणून इथला कामगार रक्त सांडेल, गुलामगिरी सहन करणार नाही. ही देशाची परिस्थिती आहे. राजीनामा द्यावा का मग सरकारने त्या जेफ्री एप्स्टीन फाईलवर? हे बघा, एप्स्टीन फाईलवर ते काही राजीनामा देणार नाही.
अहो त्यांच्यामध्ये साधन सुचिता शिल्लक राहिलेलं नाही आहे. जगामध्ये सगळे राजीनामा देऊ लागलेत, रोज वाचतो मी. पण मोदी साहेब, आता पुरी साहेबांनी स्टेटमेंट केलं, माझा काही संबंध नसेल तर जाऊन का भेटलं बाबा. 2008 मध्ये एफस्टीनने सांगितलं, मी 13 ते 18 वर्षाच्या मुलीचा वापर करून मी या पद्धतीनं धंदा जगामध्ये मांडलेला आहे आणि त्याकरता मी एक शहर उभं केलेलं आहे. मग 2008 ला असताना मग तुम्ही त्या ठिकाणी 13 ते 17 पर्यंत काय केलं हो बाबा. त्या माणसाला भेटू शकतो, बोलू शकतो. आणि हे सरकार त्यांच्या हातात आहे. काय चौकशी. आमची मागणी अशी आहे, अमेरिकेने सत्य बाहेर काढावं, म्हणजे भारतामध्ये ज्वालामुखी स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. आज संपूर्ण देशातील कोट्यावधी कामगार, असंघटित असो संघटित असो, कॉन्ट्रॅक्ट धंद्यात काम करणारे असो, किंवा आशा वर्कर असतील, किंवा अंगणवाडी सेविका असतील, किंवा इतर सेवक असतील, विडी कामगार असतील, यंत्रमाग कामगार असतील, रेडीमेड कामगार असतील, असं संपूर्ण देशामधले कोट्यावधी माणसं आज संपावर गेलेले आहेत. गेले 5 वर्ष झालेला आहे. देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांना आम्ही सतत विनवणी करत आहे, जे 29 कामगार कायद्याचं रूपांतर 4 कामगार कायद्यामध्ये करून या देशातल्या 50 कोटी संघटित असंघटित कर्मचाऱ्यांना तुम्ही गुलामीमध्ये लोटण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचे सर्व अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न केलेला आहात. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी आम्हाला जे संविधानानुसार जे कामगार कायदे दिले होते, ते किमान लोकांना पोट भरण्याकरता आजपर्यंत ते चालले. परंतु या देशातील अदानी आणि अंबानीला, या देशातल्या भांडवलदारांना खुश करण्याकरता केंद्र आणि राज्य सरकारने सगळ्या कामगार कायद्यात बदल करून कामगाराच्या पोटावर त्यांनी माती घातलेला आहे. त्यांच्या जीवनामध्ये माती घालून त्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आज संपूर्ण देशातील कामगार खवळलेला आहे. इतकंच नाही, परवा अमेरिकेबरोबर व्यापार करार केला. हे अंतरिम आहे, मार्च मध्ये फायनल होणार आहे. अमेरिकेमध्ये एका शेतकऱ्याला 60 लाख रुपये सबसिडी मिळते आणि आमच्या भारतामध्ये फक्त 6,000 रुपये पंतप्रधान निधी म्हणून मला मिळतं. तर त्यांच्या मालाला इथं 0 आणि आमच्या मालावर 18%. त्यामुळं या देशातला शेतकरी कधी नव्हे इतका भरडला जाणार आहे शेतकरी. म्हणून आज देशातला शेतकरी, कामगार, कर्मचारी हे सगळे लढ्याच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत. आणि जोपर्यंत हे कायदे परत घेणार नाही तोपर्यंत हा लढा चालणार आहे. भविष्य काळामध्ये याला आक्रमक स्वरूप दिल्याशिवाय राहणार नाही. आज देशव्यापी संप झाला, भविष्य काळामध्ये आम्हाला भारत बंद करावं लागेल. अशा पद्धतीची परिस्थिती मोदी सरकार आणि राज्य सरकारने या देशामध्ये निर्माण केलेला आहे. म्हणून आज लाखो लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. सोलापुरामध्ये सुद्धा हजारो माणसं रस्त्यावर उतरलेले आहेत आणि सरकारच्या निर्णयाचा निषेध करून आम्हाला स्वाभिमाने जगण्याकरता तुम्ही संधी द्या, ही आमची प्रमुख मागणी आहे.